श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम। एका पुस्तकाचं प्रकाशन करूया आपण. आनंददादा जोगळेकर आमच्या दासो उपक्रमाचा एक रत्न आणि आजचं त्यांचं हे दुसरं पुस्तक आहे. IT क्षेत्रात काम करणारं आणि दासोचा उपक्रम IT मध्ये सुद्धा परदेशात जायला पोचवायला मदत करणार अशी त्यांची टीम आणि आनंददादा या कामातूनच त्यांनी अतिशय सुंदर अशी 2 पुस्तक. आजचं त्यांचं दुसरं पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय दादांच्या हस्ते होत आहे. मितभाषाचं हे व्यक्तिमत्व पण ITचं काम भरपूर करतात. म्हणजे मला त्यातून एक सुचवायचं आहे की आजच्या इथे उपस्थित असलेले IT क्षेत्रातले युवा करू शकतात. आपण जर आमच्या फेसबुकच्या पेजवर गेलात किंवा आमच्या बघितला तर तुम्हाला संपूर्ण दासबोध किंवा समर्थ वाङ्मय त्याच्याबरोबर इतर ग्रंथही दिसतात, अवलोकायला मिळतात. ते केवळ यांच्याचमुळे, यांच्या टीममुळे. त्याचबरोबर आपल्या स्वामींचे चरित्र जे विनयाताईंनी लिहिलेलं आहे त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं पण आपण आज विमोचन करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जे विचार मांडले ते आपल्याला 350 वर्षापूर्वी कागद कसा असला पाहिजे, लेखन कसं केलं पाहिजे, कुठे हायलाइटर मारायचा, कुठे मार्कर वापरला पाहिजे, कुठल्या दोऱ्याने त्याची बाइंडिंग केली पाहिजे, असा ग्रंथ कुठल्या मेनकपडात ठेवला पाहिजे आणि मेनकपडामध्ये ठेवलेला ग्रंथ कुठल्या लाकडाच्या पेटीमध्ये ठेवला पाहिजे, अशा सगळ्या सूचना 350 वर्षापूर्वी समर्थांनी दिलेल्या आहेत. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमामध्ये आमचे आनंदजी जोगळेकर, त्यांच्या सुविद्य पत्नी वृंदाताई जोगळेकर, त्यांची मुलगी मुग्धा, त्यांचे जावई, त्यांची दुसरी मुलगी इंजिनियर, डॉक्टर, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च स्थानावर आहेत. पण मान आणि पाठ एक करून त्यांच्यासोबत त्यांची 20-25 जणांची टीम दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन आणि हा सगळाच उपक्रम समर्थ संप्रदायामध्ये आज अग्रस्थानी आहे. याचा मोठा आनंद वाटतो. ही मंडळी लिहितायत, विचार मांडतायत. आमच्या विद्याताई लवेकर आता नाहीये तिथं. भारूड आणि समर्थांचं लोकसाहित्य रचना यावर 3 वर्षांपासून लिहित आहेत. आतापर्यंत यावर विवेचन नव्हतं. 3 ग्रंथ त्यांचे प्रकाशित झाले. आमच्या जोगळेकरांनी सुद्धा समर्थांच्या विचारांचं धन जगासमोर लुटायला ठेवलंय. तसंच आता हा दुसरा ग्रंथ आहे समर्थांचे आणि माऊलींचे विचारधन. त्याबद्दल जोगळेकरांनी नैवेद्याचं ताट येईपर्यंत 5 मिनिटं सांगावं अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. मला बोलता येत नाही त्यामुळे मला जे काही 2 मिनिटं बोलायचं ते लिहून आणलं, सो ते मी वाचून दाखवतो. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि परमपूज्य अक्का स्वामी यांना वंदन करतो. आदरणीय विनीत जोशी, आदरणीय डॉक्टर विजय लाड,
आदरणीय दिवाकर व देशपांडे आपल्याला पण वंदन करतो आणि आजच्या माझ्या दुसऱ्या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. जुलै 2025 मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन या माझ्या पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. तेव्हा झालेला तो ग्रंथ वाचून नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी, परिचित अपरिचित लोकांनी, दासह परिवारातील लोकांनी चांगला अभिप्राय दिला. त्यामुळेच मला आपण लिहित राहावे असे वाटले. मग मी वेळ मिळाला की लेखासाठी विषय शोधू लागलो. चांगला विषय मिळाला की मग त्यावर लेख लिहायचा असे केले. प्रत्येक विषयावर पूर्ण लेख लिहिता येईल एवढे दरवेळी सुचते असे नाही. कधी कधी असे लेख लिहून अर्धवट सोडून द्यावे लागतात. मात्र तरी देखील गेल्या 5-6 वर्षात माझे 24 लहान मोठे लेख लिहून झाले. ही समर्थ कृपाच आहे. यातील काही लेख ज्ञानेश्वरी व समर्थ साहित्य याच्यातील विचारांचा संगम दर्शवणारे आहेत. या लेखांचा देखील एक ग्रंथ बनवावा असा मनात विचार आला. म्हणून आज हा माझा दुसरा ग्रंथ श्री समर्थ रामदास स्वामी आणि संत ज्ञानेश्वर यांचे विचारधन याचे प्रकाशन होत आहे. या ग्रंथाचे 2 भाग आहेत. पहिल्या भागात प्रामुख्याने समर्थांच्या विविध रचना व विषयाच्या आवश्यकतेनुसार काही कविता, विविध संत रचना यांच्या आधारे लेख लिहिले आहेत. या भागाचे शीर्षक श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन असे आहे. या भागात श्रीराममूर्ती, समर्थांचे तत्वज्ञान, सद्गुरु महती, ज्ञानाचे प्रकार, समर्थांच्या ओव्यातील श्रीकृष्ण अशा विविध विषयांवरील लेख आहेत. समर्थांच्या अष्टाक्षरीवर आधारित देखील एक लेख यात आहे. ग्रंथाच्या दुसऱ्या भागाचे शीर्षक संत ज्ञानेश्वर व समर्थ रामदास यांचा विचार संगम असे आहे. या भागात मी ज्ञानेश्वरीतील अध्याय 2 ते 6 मधील काही ओळ्या विचारात घेऊन तोच विचार समर्थांनी कशा प्रकारे मांडला आहे यावर यथामती विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी इथे काही ओळ्या असं जाणीवपूर्वक म्हटलं आहे कारण निवडक ओळ्या अशी शब्द योजना करण्यासाठी आवश्यक कुठल्याच ग्रंथाचा माझा अभ्यास नाही व तेवढी बुद्धिमत्ता नाही हे मी प्रांजळपणे कबूल करू इच्छितो. या दुसऱ्या भागात इंद्रिय आणि सुख दुःख, आत्मानात्मविचार, निज धर्मपालन, स्थितप्रज्ञ, नैष्कर्म्य स्थिती, अजन्मा, श्रेष्ठ भक्त, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, वाक्यज्ञ, ज्ञानयज्ञ, संन्यासाची लक्षणे अशा काही संकल्पना ज्ञानेश्वरांनी व समर्थांनी कशा प्रकारे मांडल्या आहेत याचे थोडक्यात विवेचन केले आहे. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक आदरणीय डॉक्टर विजय लाड यांनी वेळात वेळ काढून या ग्रंथाला देखील शुभेच्छा दिल्या व मला हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून मी त्यांचा आभारी आहे. श्री समर्थांचे व ज्ञानेश्वरांचे विचार जे माझ्या अल्पमतीला समजून घेता आले ते या ग्रंथात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. या कामात माझी पत्नी वृंदा, मुली मुग्धा, अनघा, माझी बहीण वीणा ती आज येऊ नाही शकली पण तिने यावेळेला बऱ्यापैकी त्याचं वाचन करून त्याच्या चुका दुरुस्त करायला मला मदत केली होती. आणि माझा मित्र मागच्या ग्रंथाचं पण प्रकाशन सुनील संतांनी केलं होतं. तो मुंबईला असतो तर यावेळेचंही प्रकाशन त्यांनीच अतिशय आनंदाने केलं. मी त्याचा आभारी आहे. आपण सर्व या कार्यक्रमात आलात याबद्दल मी आपला आभारी आहे. शेवटच्या ग्रंथाची किंमत 50 रुपये आहे. आत्ताच यांनी सांगितलं प्रकाशनाविषयी सांगितलं. सो प्रकाशन झाल्यावर आनंद होतो पण यातलं जे काही मिळणार आहे ते सगळं दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनला जाणार आहे. सो आपण सर्व हा ग्रंथ विकत घ्याल अशी आशा करतो आणि आपला अभिप्राय पण मला जरूर कळवा. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय विनीत दादांचा जो ग्रंथ आहे चैतन्य परीस या ग्रंथाच्या मोजक्यात प्रती आता आपण बुक स्टॉलवर ठेवलेल्या आहेत. अत्यंत प्रासादिक लेखणीतून रसवलेला हा ग्रंथ आपल्या पारमार्थिक साधनेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवावा. आज जे ग्रंथाचं दुसरं प्रकाशन झालं तो म्हणजे पूजनीय अक्कास्वामी लीलामृत. आमच्या आदरणीय विनयाताई विद्वांस ज्यांनी पूजनीय अक्कांना पाहिलं या ग्रंथाची रचना 2.5-3 महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण केलेली आहे.
अकरा अकरा बहु अकरा काय अकरा कळीशिना गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी असं समर्थ म्हणतात. 11 अध्यायांमध्ये पूजनीय अक्कांचं चरित्र विनायकांनी पूर्ण केलं. ही दुसरी आवृत्ती आहे आणि या सगळ्या ग्रंथाचं प्रकाशन, त्याचं मुद्रण, त्याचा खर्च हे ते स्वतः करतात आणि सगळ्यांना यावर मूल्य नाहीये. जसं आता आनंदजींनी सांगितलं की 50 रुपये त्या ग्रंथाचं काहीतरी द्यावं लागतं म्हणून ते आपण मूल्य घेतलेलं आहे. अनेक ग्रंथ लोकांनी चौकशी केली म्हणून पोस्टेजसह त्यांनी पाठवलेले मला माहिती आहेत. मीच त्यांच्याकडे 10-15 नावं पाठवली आहेत की यांना ग्रंथ पाठवा म्हणून. विनायकांचं सुद्धा काम हे असंच आहे. विनायकताई आणि विनायकराव दोघेही समर्थांना अत्यंत समर्पित वृत्तीने हे सगळं काम करतात. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती आहे आणि हा ग्रंथ अक्कांच्या ज्यांनी दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचं बीजारोपण 41 वर्षांपूर्वी चालू केलं. आज 40 वर्षामध्ये जगातल्या 6 देशांमध्ये आणि देशातल्या 11 राज्यांमध्ये अभ्यासार्थी कार्यरत आहे. समर्थ संप्रदायामध्ये अत्यंत उच्च स्थानी अत्यंत शिस्तबद्ध असलेला हा परिवार, समर्थ वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणारा परिवार आणि दातृत्व संपन्न असलेला परिवार, याचा कुटुंब प्रमुख म्हणून मला मोठा आनंद आणि अभिमान वाटतो. 2021 मध्ये शिवथर घळीत मोठा प्रलय झाला. 20 वर्षात पाऊस पडला नाही एवढा पाऊस पडला आणि घळीमध्ये जाणारा रस्ता खचायला लागला. तेव्हा दासबोध परिवाराने 11 दिवसात 11,11,111 रुपयाचा निधी श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथर घळीला दिला. आपल्याला माहिती आहे राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष पूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज त्यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी आळंदीला ते असं म्हणाले की 41वी वेद पाठशाळा, त्यांच्या 40 वेद पाठशाळा भारतात आहेत. आम्ही मोशीची पाहिलेली आहे. अनेक वेद पाठशाळांमध्ये कम्प्युटर्स आहेत. मोशी आळंदी जवळ जी वेद पाठशाळा आहे 16 एकरवरती बसलेली आहे. 700 ग्रंथ 7,000 ग्रंथ डिजिटलायझेशन झालेलं आहे. आधुनिक विज्ञानाने सुद्धा माणसाचं ऐहित्य होतच, परंतु पारमार्थिक विश्व सुद्धा किती वैभव संपन्न झालं पाहिजे याचा धडा आपल्याला स्वामीजींच्या या कार्यामधून मिळतो. त्या ठिकाणी आम्ही पूजनीय स्वामीजींचा दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे त्यांचा मानपत्र देऊन त्यांचा गौरव करून 76 दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं आणि 11,11,111 चा निधी त्यांना दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे समर्थांच्या नावाने अयोध्येमध्ये वेद पाठशाळा उभी करायची म्हणून आम्ही आमच्या कार्याचा वापर समर्थांचं वाङ्मय हे मानवी जीवनाला किती प्रकाराने किती आयामांवर उच्च स्थानी नेऊन ठेवत आहे याचा खऱ्या अर्थाने विचार, आणि तो केवळ विचार हा बोलून नव्हे, ग्रंथबद्ध करून नव्हे, तर कृतीमधून राष्ट्रोद्धाराची संकल्पना दासबोध सखोल अभ्यास परिवाराने पुढे आणली. 40 वर्षामध्ये 2,500-3 हजार अभ्यासार्थी तयार झाले असतील. आतापर्यंत 2 ओळीचं प्रमाणपत्र सुद्धा हा उपक्रम पूर्ण झाल्याबद्दल देण्यात येत नव्हतं. पूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराजांना जेव्हा आमंत्रण देण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा ते म्हणाले की हे बरोबर नाही, तुम्ही प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. मी त्यांना म्हणालो की पूजनीय अक्का असं म्हणायच्या की उत्कट साधक तयार झाला पाहिजे, त्याला कसली अपेक्षा नसली पाहिजे. ते म्हणाले तुम्ही त्याला मशीन मध्ये घातलाय, तो बाहेर पडेल, तो उत्कट साधक म्हणून बाहेर पडेल. त्याला तुम्ही माळ घातली काय आणि 2 शिव्या दिल्या काय, त्याला काही फरक पडणार नाही. पण त्याच्या घरी गेल्यानंतर ते प्रमाणपत्र त्याचे नातेवाईक पाहतील, घरातल्या मंडळी पाहतील आणि तेव्हा त्यांना असं वाटेल की अरे असं सुद्धा आहे. आणि या प्रमाणपत्र जे गौरवपत्र दिलेलं आहे, या गौरवपत्राचा आता तो काही इथं सांगण्याचा विषय नाहीये, पण आता नैवेद्य येतोय.
175 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असलेलं हे गौरव पत्र पूजनीय स्वामीजींच्या सूचनेनुसार आम्ही असं म्हणलं की समर्थांची सूचना आहे, त्यांच्या मुखातून आलं म्हणजे ते समर्थांची सूचना आहे. 1986 ला गीता परिवाराची स्थापना झाली. आज जगातल्या 40 पेक्षा जास्त देशांमध्ये गीता वाचन चालू आहे, गीतेचा अभ्यास चालू आहे 4 पातळ्यांवर. किती बारीक काम आहे, आपला विश्वास नाही बसणार. 1.5 ते 2 तास फक्त रात्री हे काम बंद असतं. बाकी 22-22.5 तास गीता शिकवण्याचं काम चालू आहे. गीता शिकवणारा ट्रेनर आहे, त्या वर्गामध्ये ऍडमिट करून घेणारा ऍडमिन आहे. समजा त्याला जर काही अडचण आली तर लगेच त्याला बॅकअप अरेंजमेंट आहे. अशा पद्धतीचं काम पूजनीय स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि त्याचाच एक धडा घ्यायचा म्हणून दासबोध सखोल अभ्यास परिवार आज समर्थ संप्रदायामध्ये पूजनीय अक्का स्वामी वेलणकरांच्या जे काही त्यांनी तत्वज्ञान 41 वर्षापूर्वी दिलं त्याच मार्गावर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अनेक ग्रंथ वर्षामध्ये 2 ते 3 ग्रंथांचं प्रकाशन या उपक्रमातर्फे होत आहे. त्यामुळे समर्थांच्या वाङ्मयावर आतापर्यंत कुणी लिहिलं नव्हतं असे 3 ग्रंथ भारूड आणि लोकसाहित्य रचनेवर आमच्या ज्येष्ठ समर्थ भक्त विद्याताई लवेकरांनी त्यावर केलेलं विवेचन ते सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता आपण आरती घेऊया आणि त्यानंतर खिचडी प्रसाद सर्व साधकांसाठी आहे. त्यानंतर पुन्हा आज दिवसभर आपला कार्यक्रम आहे. विष्णू सहस्रनाम आहे, 15वा अध्यायाचं पठण आहे. 2:30 वाजता तो कार्यक्रम आहे. त्यानंतर 5 ते 7 कीर्तन आहे. दासबोध सखोल अभ्यास परिवाराच्याच व्यासपीठावर अधिष्ठानावर समर्थ संप्रदायामध्ये पहिल्यांदा हा प्रकल्प राबवलाय. पहिल्यांदा समर्थांनी वापरलेल्या चरण पादुका, समर्थांनी वापरलेली कुबडी आणि समर्थांनी वापरलेला तुंबा महाबळेश्वरावरून पुण्यामध्ये आलेला आहे. आजचा अत्यंत अलभ्य लाभ आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. दासनवमीचा पर्वकाळ चालू आहे आणि अशा वेळी आज आपण दिवसभर पहाटे 6:15 वाजता काकडारती पासून रात्री 9 वाजेपर्यंत शेजारती होईपर्यंत अखंड जप चालू आहे. प्रवचन आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, मान्यवरांची प्रवचन आहेत आणि ग्रंथाचं प्रकाशन आहे. अशा विविध अंगावनी हा उपक्रम पुढे जातो आहे. ही सगळी समर्थ रामदास स्वामींची कृपा आहे. पूजनीय अक्का स्वामी वेलणकरांनी ज्या विशुद्ध भावनेतून या वटवृक्षाचं बीजारोपण 41 वर्षांपूर्वी केलं त्याची ही फलप्राप्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ. Hare
त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं ममेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावो करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुष्पांजली तुला अर्पितो दत्तवरू सदया की तव पदी वंदन करण्यासी द्यावी या हृदया तुलसी वेल आणि फुले सुवासिक नाना विधमाला अर्पित बहु प्रेम भरे आम्ही श्री प्रभु चरणा किंचित सेवा भजन पूजन हे घडले या चरणी गोड करुणी घ्यावे माझी भक्तांची करणी दीन दयाळा भक्तवत्सला श्री गुरु यतिराया पुष्पयुक्त अक्षता अर्पितो प्रेमे तव पाया साधु संत ऋषी देवाधिकले नमिती तव पायी धन्य मानिती ते अपुयाला संशय मुळी नाही अद्रे ऋषी अनुसुया करिया उद्धरण्याला भक्त जनांना करुणी पापोया दयाळा मामिले करे शरण गुणालो भक्ती प्रेमे पुष्पांजली वाण्यास सजलो पुष्पांजली तुला अर्पितो दया मग सदया तव पदी वंदन करण्यास स्तुती द्यावी या हृदया जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ